माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील आपल्या समोर आहेत. ज्या पद्धतीनं नुकतंच अधिवेशन पार पडलंय आणि माड्याचा आवाज विधान भवनामध्ये गाजवणारे अभिजित पाटील आपल्या समोर आहेत. आबा, माड्याचं आमदार म्हटलं की वेगळी इमेज या अगोदर होती, मात्र ती इमेज बोलणारे आमदार म्हणून आज आपण कमावले. कसं पाहता, एकीकडे शब्द दिले होते ते शब्द पहिल्याच इनिंगला पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. खरं माडा मतदारसंघातल्या तमाम जनतेनं, मायबाप जनतेनं त्या ठिकाणी निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर मला विधानसभेमध्ये बोललं पाहिजे ह्या भूमिका मी त्या ठिकाणी निवडणुकीत मांडल्या होत्या. त्या पद्धतीनं 55 विषयावरती त्या ठिकाणी बोलता आलं आणि मग वेगवेगळ्या विषयावरती त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात असणाऱ्या अडीअडचणी ह्या जनता दरबारी, त्या ठिकाणी सरकार दरबारी जोपर्यंत मांडत नाही जनतेचा आवाज, तोपर्यंत त्याच्यावर तोडगा निघणार नाही. आणि विधानसभेत मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं त्या ठिकाणी संबंधित मंत्री त्याच्यावर तोडगा काढून उत्तर देतील असं आम्हाला देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आणि त्याचा पाठपुरावा करून आम्ही जे जे प्रश्न मांडले त्याचा त्या ठिकाणी तडीस नेण्याचं काम करू. ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली होती, ऊसाला सर्वाधिक जो फायदा आहे आपल्याला झाल्याचं बोललं जातं की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,500 रुपयाचा भाव दिला, मात्र आजही वल्गना विरोधकांकडून केल्या जात आहेत की फक्त ही हवेतले गोळीबार आहे, होणारच नाही. काय नेमकं ठोस प्रत्युत्तर काय असेल? सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी आहे की हा अंतिम दर आहे, हे मी पहिल्या दिवशी पण सांगितलं. आज ह्या सगळ्या साखर कारखान्यांची अजून भूमिका स्पष्ट व्हायची राहिली आहे. एका बाजूला साखरेचे भाव त्या ठिकाणी खाली पाडण्याचं काम केलं आहे, त्याच्यावरती MSP वाढवण्यासाठी त्या अधिवेशनात देखील त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवला. माननीय नेते जयंत पाटील साहेबांनी देखील त्यावर भूमिका मांडली. सरकार देखील सकारात्मक आहे. आज कारखाना सुरू झाल्यानंतर 3600 रुपयाचे भाव ऊसाचे, साखरेचे, त्याच 3300 रुपयावर त्या ठिकाणी काही लोकांनी मॅन्युप्युलेट करून आणलेत. त्याच्यामुळं ते साखरेचे भाव 3850 रुपये MSP व्हावे म्हणून आवाज आम्ही उठवतोय आणि हे लवकरच त्या ठिकाणी निर्णय होईल आणि सकारात्मक आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. या साखर निर्यात झाली पाहिजे. जागतिक बाजारामध्ये साखरेचा भाव 68 रुपये ते 70 रुपये सुरू आहे आणि जागतिक बाजारामध्ये साखर निर्यात केली पाहिजे. जसा कांदा निर्यातीच्या वरती बंधन आहे तशी साखरेवरती पूर्ण बंदी आहे. ती निर्यात बंदी उठवावी आणि नवीन वर्षामध्ये जानेवारीमध्ये साखर निर्यातीला देखील त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळेल अशी त्या ठिकाणी सरकारची भूमिका आहे. ही मिळाल्यानंतर साखरेचे जे 20% एक्सपोर्ट होईल त्याचा भाव जर आपल्या साखर कारखान्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या त्या ठिकाणी 65 ते 70 रुपये मिळाल्यानंतर ह्याचा ॲव्हरेज रेटच त्या ठिकाणी वाढेल आणि सरकार सकारात्मक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. सरकार भूमिका घेईल आणि त्या ठिकाणी सगळ्याला दिलासा येईल. पण आपला शब्द निवडणुकीतला ठाम असेल 3,500. हा अंतिम दर आहे, तो देण्यासाठी मी कटाक्षाने प्रयत्न करतोय आणि ते करणार. ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर राज्यभरात वेगवेगळे वातावरण आता सध्या राज्यभरात दिसतंय. संतोष देशमुख खून प्रकरणानं राज्य पूर्णपणे हादरलं गेलंय. एकीकडे जात हा जरी फॅक्टर बाजूला असला तरी क्रूरपणे हत्या करण्यात आली. बीडचा उल्लेख बिहार केला जातोय. कसं पाहता, एक रोखठोक बोलणारे एक आमदार म्हणून आपण परिचित आहात, कसं पाहता या घटनेकडे आपली वैयक्तिक भूमिका काय? या घटनेमध्ये ज्यांनी ही घटना घडवली त्यांचा निषेध करतो आणि या घटनेमध्ये तशीच संतोष देशमुख साहेबांबरोबर जशी सरपंचाची घटना घडली तशीच परभणी, दोन्ही घटना ह्या त्या ठिकाणी महाराष्ट्राला न शोभणाऱ्या आहेत आणि याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारावर देखील कारवाई व्हावी हीच सर्व विधिमंडळ त्या ठिकाणी सदस्यांची आणि तमाम महाराष्ट्राची इच्छा आहे. तीच आमची देखील भूमिका आहे आणि उद्या काळामध्ये त्याच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दोन्ही चौकशा नेमल्यामुळं त्यामध्ये सोक्षमोक्ष लागेल अशी त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे. कुठं तर राज्याश्रय असल्यामुळेच हे कुठंतर दबाव होतोय. प्रकाश सोळंकी जे अजित पवार गटातलेच आमदार आहेत, प्रकाश सोळंकी असतील, बजरंग सोनवणे जे आहेत आपल्याच पक्षातले खासदार आहेत, त्यांनी देखील रोखटोक भूमिका, मग ते त्या जिल्ह्यातली परिस्थितीनुसार जरी बोलत असले तरी थेट सरकारवर ऑब्जेक्शन घेत आहे की राज्याश्रय कुठला तर गुन्हेगारी प्रवृत्तीला आहे. धनंजय मुंडेंचं देखील नाव समोर येताना पाहायला मिळतंय. कसं, म्हणजे एकीकडे अशा घटना राज्यात जर घडत असतील तर काय नेमकं? यावरती मला खात्री आहे की राज्यामध्ये सरकारला कायदा सुव्यवस्था सुसज्ज ठेवण्यासाठी सरकार योग्य ती कडक पावले उचलेल आणि कडक पावले नाही उचलली तर 3 मार्चला पुन्हा एकदा अधिवेशन आहे, त्यामध्ये आम्ही सगळेजण आवाज उठवू. ज्या पद्धतीने शेवटचा प्रश्न, एकीकडे जयकुमार गोरे
चंद्रकांत दादा आणि दुसरीकडं जे आहेत ते दत्ता मामा भरणे यांची नावं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून येऊ लागले. तुम्हाला कोण वाटतंय बेटर, कोण पालकमंत्री ठरेल? जे येतील ते माझे मित्र असतील. तिघापैकी कोणी? निधीसाठी अडचण येणार आहे कुठली? कुठंच येणार नाही. त्यामुळे हे होते अभिजित पाटील आणि कोणत्याही प्रकारची निधीसाठी अडचण येणार नसल्याची ग्वाही जी आहे ती TV 9 शी बोलताना अभिजित पाटील यांनी व्यक्त केली. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडचं मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.